तसंच ठाकरे बंधूंची युती यांच्यात मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी किती तीव्र सुरू याची तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. पण त्याही परिस्थितीत मुंबईत 211 आणि 212 या दोन वॉर्ड्समध्ये युतीचे उमेदवारच नाहीत ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? मंडळी, त्या दोन वॉर्ड्समध्ये युतीचे उमेदवार नाहीत हे वास्तव आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही वॉर्डात भाजपनं एबी फॉर्म देऊनही त्यांच्या उमेदवारांचा अर्ज तिथं दाखल झालेला नाही. हाताळलेल्या माहितीनुसार 2017 सालानंतर भाजपनं पुन्हा एकदा मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड क्रमांक 212 मधून उमेदवारी दिली होती. पण मंदाकिनी खामकर यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 15 मिनिटं उशिरा पोहोचल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपच्या शकील अन्सारी यांनी उमेदवारी अर्ज हा पुरेशा कागदपत्रांनी दाखल झालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच 211 आणि 212 या दोन वॉर्ड्समधून युती आऊट झाल्याचं चित्र आहे. आता त्यामागे नेमकं काय कारण आहे हा जर प्रश्न विचारला तर शंकेला नक्कीच जागा आहे. कारण वॉर्ड क्रमांक 211 मध्ये समाजवादी पक्ष आणि 212 मध्ये अरुण गवळीची अखिल भारतीय सेना यांचं निर्विवाद वर्चस्व आहे. वॉर्ड क्रमांक 211 मध्ये समाजवादी पक्षाच्या एजाज अहमद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर अरुण गवळीची कन्या आणि माजी नगरसेवक गीता गवळी या वॉर्ड क्रमांक 212 मधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्या दोघांना अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन युतीनं महापौर पदांच्या शर्यती बहुमतासाठी 2 मतांची सोय करून ठेवली आहे का अशी शंका राजकीय निरीक्षकांना येते. पुढची बातमी पाहूया. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांची उमेदवारी ही धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. मालाड पूर्व परिसरातल्या